पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की बनी वसुंधराच्या फोनची वाट बघत बसलेला असतो, पण फोन येत नाही. आतून वॉर्डन मॅडम येतात आणि म्हणतात की अरे तुला मी कधी जायला सांगितलं, तू अजून इथे काय करतोयस. त्यावर बनी म्हणतो की अहो माझ्या आईचा फोन आलेला का. त्यावर त्या म्हणतात की नाही आला, तुला सांगितलेलं कळत नाही का. बनी म्हणतो की अहो तुम्ही एकदा लावून बघता का. त्यावर ते म्हणतात की मी इथे काही फोन लावायला बसलेली आहे का, जा इथून नाही तर तुला रेड फ्लॅग देईल. असं म्हटल्यानंतर बनी घाबरतो आणि म्हणतो की नको नको मी जातो. असं म्हणून तो लंगडत तिथून निघून जातो. सकाळ झाल्यानंतर वसुंधरा चिनूमिनूला तयार करून शाळेत सोडत असते. शाळेत सोडून जाताना ती सांगते की डबा पूर्ण संपवायचा. चिनूमिनू म्हणतात की माझे बाबा का नाही तेच सोडवायला. त्यावर ते म्हणतात की वसुंधरा म्हणते की अगं तुझ्या बाबांनी काम हाती घेतले की नाही, काम महत्त्वाचं आहे का. त्यावर चिनूमिनू म्हणतात की काम महत्त्वाचं आहे की आम्ही. वसुंधरा म्हणते की अगं तुम्हीसुद्धा महत्त्वाचे आहात, पण काम कोणासाठी करतात, तुमच्या दोघींसाठीच ना. त्यावर त्या दोघी म्हणतात की बरं ठीक आहे. असं म्हणून वसुंधरा म्हणते की बरं आज डब्यातलं सगळं संपवायचं. त्यावर त्या म्हणतात की हो आम्हाला रोज छान छान असंच खायला मिळेल. हे ऐकून वसुंधरा म्हणते की म्हणजे तुम्हाला माझ्या हातचं जेवण आवडतं. तर त्या दोघीसुद्धा हो म्हणतात. ती त्यांना गाडीत बसवून पाठवते. एवढ्यात विशाखा म्हणजेच तनयाची आई रिश्ता घेऊन घरी आलेली असते. हे बघितल्यानंतर वसुंधरा त्यांना बघून शॉक होते. ते म्हणतात की अगं तू बरं झालं इथेच भेटलीस. वसुंधरा म्हणते की हो ठीक आहे, पण तुम्ही अचानक. त्यावर ते म्हणले की हो शुभ कार्याला उशीर कशाला करायचा, सगळे घरातच आहेत ना. वसुंधरा म्हणते की हो. ते सगळ्यांना घरात घेऊन जाते. इकडे सगळेजण आल्यानंतर जयश्री सगळ्यांचं वेलकम करते. ती खूप छान भेटते आणि सगळ्यांना तिथे बसवते. वसुंधराला कळलेलं असतं की आता अखिल आणि तनयाच्या रिश्त्याची बात करायची चाललेली आहे. हे बघून तिला टेन्शन आलेलं असतं. विशाखा जयश्रीला तनयाचा हात मागते. ती विचारते की आता तुमच्या घरीसुद्धा एक मुलगा आहे आणि आमच्या घरीसुद्धा एक मुलगी आहे, आपण या दोघांचं लग्न लावू शकतो का. मी हिऱ्याच्या 2 अंगठ्या आणल्यात, दोन्ही हिरे आपल्याला भेटलेलेच आहेत. हे ऐकून जयश्रीला खूप राग येतो आणि ती म्हणते की तुला काय वाटलं, तुझी मुलगी माझ्या घरातली सून होऊ शकते, असे कधीच होणार नाही. त्यावर विशाखा चिडते आणि म्हणते की काय म्हणतेस तू जयश्री, तुला कळतंय का. यावर जयश्री म्हणते की हो मला कळतंय. वसुंधरा अखिलला बोलवायला जाते आणि तिला म्हणते की वसुंधरा म्हणते की तनयाची आई तुमचा रिश्ता चालू करायला आलेली आहे, लवकरात लवकर खाली चल. हे ऐकून अखिल लवकर तयार होतो आणि खाली येतो. इकडे हा खूप ड्रामा चाललेला असतो. हे ऐकून विशाखा विचारते की माझी तनया मुलगी तुला का पसंत नाही आहे, हे तू मला सांगू शकतेस का. हे ऐकून जयश्री म्हणते की तुझ्या मुलीला मोठ्यांशी कसं बोलायचं हे कळत नाही, कुठे कसं वागायचं हे कळत नाही, आणि तिला मी माझी सून कशी करून घेऊ शकते, हे कधीच होणार नाही. विशाखाला खूप राग येतो आणि ती तिथून तनयाला ओढत घेऊन जाते. हे बघून सगळ्यांना राग येतो. जयश्रीला तिचा नवरा विचारतो की तू हे चुकीचं केलेस, तू असं त्यांना बोलायला नको होतं. त्यावर जयश्री म्हणते की तुम्हाला इथे मी कशी चुकीची वाटू शकते, तुम्हाला माहीत नाही आहे का तनया कशी आहे, तिला अजून वागायचं कसं हे सुद्धा कळत नाही. मला तर हे वाटतं की तुम्हालाच खरं खोटं बरोबर वाईट हे कसं कळत नाही. मला माझ्या अखिलच्या पदरात अशी पोरगी टाकायची नाही. तर ते सगळे वैतागतात. मागून आकाश येतो आणि म्हणतो की आई तू असं डायरेक्ट त्यांना नाही बोलायला नको हवं होतंस, कमीत कमी त्यांची बाजू समजून घ्यायला हवी होती. अखिल आणि तनया एकमेकांवर खूप प्रेम करतात, त्यांचं प्रेम आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आई तू त्यांना असं बोलायला नको होतंस. पण जयश्री तिच्या मतावर ठाम असते. अखिलला खूप राग येतो म्हणून तो तसाच आतमध्ये निघून जातो आणि इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.